नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणार आहे। लक्षात ठेवा, भूगोलाचे प्रश्न। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळे प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब हे आपल्या महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक आहे। टिंबटिंब हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य धान्य पीक आहे। चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील। राईट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक आहे ज्वारी हे महाराष्ट्रामधील मुख्य धान्य पीक आहे। कोणतं? ज्वारी हे महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक आहे। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा कोकणातील कल्पवृक्ष आहे। कोकणातील कल्पवृक्ष कशाला म्हणतात? चला पटकन आन्सर द्यायचे, आपल्याला 3 सेकंद मिळतील। राईट आन्सर आहे बघा, नारळ हा बघा कोकणातील काय बघा कल्पवृक्ष आहे। नारळ हा कोकणामधील कल्पवृक्ष आहे। पुढचा प्रश्न आहे, देवरुख कोल्हापूर महामार्ग टिंबटिंब घाटातून जातो। कोणता? देवरुख कोल्हापूर हा महामार्ग टिंबटिंब या घाटातून जातो। चला पटकन आन्सर द्यायचे। राईट आन्सर आहे कुंडी। लक्षात ठेवा, कुंडी। देवरुख कोल्हापूर महामार्ग हा कुंडी घाटातून जातो। पुढचा प्रश्न आहे, पूर्व विदर्भामध्ये टिंबटिंबचे साठे आढळतात। पूर्व विदर्भामध्ये टिंबटिंबचे साठे आढळतात। राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक आहे दगडी कोळसा। पूर्व विदर्भामध्ये दगडी कोळसाचे काय आढळतात? साठे आढळतात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावर टिंबटिंब या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे। महाराष्ट्र पठारावर टिंबटिंब या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे। राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी बेसॉल्ट। बेसॉल्ट या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झालेली। कोणत्या? बेसॉल्ट। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते। महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबमध्ये मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होते। तर सह्याद्री पर्वतामध्ये मृदेची धूप बघा मोठ्या प्रमाणामध्ये होते। कोणत्या? सह्याद्री पर्वतावर। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात आल्लापल्ली कोणती? महाराष्ट्रामध्ये आल्लापल्ली अरण्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्लापल्ली। राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक बी चंद्रपूर आणि गडचिरोली। ऑप्शन्स क्रमांक बी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आढळतात। टिंबटिंब ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे। 8 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे। राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी भीमा ही बघा कृष्णेची महत्त्वाची उपनदी। कोणती? भीमा ही कृष्णेची महत्त्वाची उपनदी आहे। घ्या पुढचा प्रश्न, कोणती आहे? भीमा। तापमान बरेच कमी आढळतं। राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी उत्तर भागामध्ये तापमान बरंच कमी आढळतं। 2011च्या जनगणनेनुसार माणसाचा लिंग गुणोत्तर 925 आहे। मुलं व मुली यांचं लिंग गुणोत्तर डॅश इतकं आहे। मुलं व मुली यांचं लिंग गुणोत्तर डॅश इतकं आहे। तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक आहे 883 इतकं आहे। किती? 883। उल्हास नदीच्या खाडीजवळ टिंबटिंब औष्णिक विद्युत केंद्र आहे। कोणत्या? उल्हास नदीच्या खाडीजवळ टिंबटिंब हे औष्णिक विद्युत केंद्र आहे। तर उल्हास नदीच्या खाडीजवळ चोला हे औष्णिक विद्युत केंद्र आहे। कोणतं? चोला हे औष्णिक विद्युत केंद्र आहे। खानदेशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळ जवळ टिंबटिंब येथे आहे। खानदेशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळ जवळ टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे। राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी फेकरी या ठिकाणी स्थित आहे। खानदेशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळ जवळ फेकरी या ठिकाणी स्थित आहे। कोणत्या ठिकाणी? फेकरी या ठिकाणी स्थित आहे। वर्धा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कोणत्या? वर्धा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर वर्धा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी होतो। वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी होतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांगा आणि पूर्वेस टिंबटिंब टेकड्या आहेत। चला पटकन आन्सर द्यायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर याचा ऑप्शन्स क्रमांक बी महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेला बघा गोविलगडच्या टेकड्या आहेत। लक्षात ठेवा, गोविलगडच्या टेकड्या आहेत। पूर्वेला काय आहे? पूर्वेला गोविलगडच्या टेकड्या आहेत आणि उत्तरेला सातपुडा, साखरपुडा आणि सातपुडा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 750 किलोमीटर इतकी। पुढचा प्रश्न आहे, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो। त्याच्यापासून चांगले पैसे होतात असा वृक्ष कोणता आहे? तर सागवान हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो। उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये सागवान हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो। कोणता? सागवान। खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी हिरामोती। हिरामोती ही भाताची जात काय बघा संकरित नाही। हिरामोती।
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतलं जातं? कोणत्या? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणामध्ये कोठे घेतले जाते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अंजीर पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणामध्ये राजेवाडी या ठिकाणी घेतलं जातं. कुठं? राजेवाडी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात मोठा आहे? खालीलपैकी कोणता जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक आहे पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे. कोणता? पुणे जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्याला जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्याला जोडतो? राईट आन्सर आहे NH66. याच्या आधी होते बघा NH17. लक्षात ठेवा NH17 होता, परंतु आता NH66 पनवेल आणि गोव्याला जोडत असतो. कोणता? पनवेल आणि गोवा. तारापूर हा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तारापूर हा देशातील सगळ्यात पहिला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक हा पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? पालघर. पुढचा प्रश्न आहे, पुणे विभागामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो? पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. किती? 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून खालीलपैकी कोणतं शहर प्रसिद्ध आहे? आपल्या महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून खालीलपैकी कोणतं शहर प्रसिद्ध आहे? तर महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून काय प्रसिद्ध आहे? लक्षात ठेवा महाबळेश्वर. महाबळेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? याचं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये आन्सर लगेच टाईप करा ज्यांना माहीत असेल ते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठे नागपूर या शहरामध्ये स्थित आहे. कोणत्या? नागपूर. दुधा तुपाचा जिल्हा अशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? कोणता? दुधा तुपाचा जिल्हा अशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक धुळे. लक्षात ठेवा दुधा तुपाचा जिल्हा अशी धुळे या जिल्ह्याची काय ओळख आहे? किनवट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? कोणतं? किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट अभयारण्य स्थित आहे. कोणत्या? नांदेड. महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? आपल्या महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक जमसांडे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प आहे. जमसांडे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे बघा, देऊळगाव रेहकुरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? देऊळगाव रेहकुरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक देऊळगाव रेहकुरी अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं कृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं घृष्णेश्वर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. घ्या पुढचा प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्रातील उद्योगविरहित जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रामधील उद्योगविरहित जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? तर उद्योगविरहित जिल्हा म्हणून गडचिरोली हा जिल्हा ओळखला जातो. लक्षात ठेवा गडचिरोली हा जिल्हा ओळखला जातो. सगळ्यांनी 31 प्रश्न झालेत मित्रांनो. आपले टोटल 50 प्रश्न आहेत. 50 पैकी 50 आउट ऑफ स्कोर आला पाहिजे. खाली तुमचा स्कोर सुद्धा टाईप करायचा आहे. आणि व्हिडिओ जर तुमच्या उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक ठोका, जेणेकरून बघा तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसत जाईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आपण एक कमेंट पिन केलेली आपल्या अनअकॅडमीच्या दररोज मोफत बघा ते सबस्क्रिप्शनचं वेगळं आहे. आणि जे काही आपले मोफत क्लास आहेत बघा 1ही रुपया न घेता आपले मोफत क्लास चालू आहेत. त्या मोफत क्लासचा फायदा घेण्यासाठी डिस्क्रिप्शन किंवा आपली जी काही कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आपल्याला फॉलो करायचं आहे. नवीन असाल नवीन युजर तुम्हाला कोड मागितला जाईल तर फक्त आपला कोड यूज करायचा आहे SMB10. लगेच्या लगे फक्त जाता जाता फॉलो करून घ्या. आताच फॉलो करा. घ्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सिमेंटचे कारखाने आहेत? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी चंद्रपूर. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंटाचे कारखाने आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने
शहरे विकसित करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवलेली? महाराष्ट्र शासनाने शहरे विकसित करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेकडे सोपवलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी सिडको. कोणती संस्था आहे ती? सिडको ही संस्था आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो? पूर्णा व तापी नदीचा संगम होतो. ऑप्शन्स क्रमांक बी चांगदेव या ठिकाणी बघा तापी आणि पूर्णा नदीचा काय होतो? संगम होतो. कुठं? चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णेचा संगम होतो. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? कोणत्या? सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी सदाहरित वने. कोणती वने? सदाहरित वने. पुढला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली या ठिकाणी चालू झाला होता. कुठं? खोपोली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे रस्त्याच्या लांबीबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? रस्त्याच्या लांबीबाबत प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए महाराष्ट्र. रस्त्याच्या लांबीबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे बघा सूर्य कोणता? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूचा बनलेला आहे? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूचा बनलेला आहे? तर हायड्रोजन या वायूचा बनलेला आहे. कोणत्या? हायड्रोजन. सूर्य हा कोणत्या वायूचा बनलेला आहे? हायड्रोजन या वायूचा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील कोणत्या बंदरामध्ये कच्च्या लोखंडाची निर्यात केली जाते? महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी कच्च्या लोखंडाची निर्यात केली जाते? तर रेड्डी हे बंदर आहे. लक्षात ठेवा रेड्डी बंदर. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या सखल भागाला, काय प्रश्न आहे बघा, कोकणच्या सखल भागाला काय म्हणतात? कोणत्या? कोकणच्या सखल भागाला काय म्हणतात? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कोकणच्या सखल भागाला म्हणतात खलाटी. लक्षात ठेवा खलाटी. घ्या चिक्कूच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? कोणता? चिक्कूच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे ठाणे जिल्ह्यामध्ये चिक्कूचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं. कुठं? ठाणे जिल्ह्यामध्ये. देवीच्या 3.5 शक्तिपीठापैकी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी कोल्हापूर. देवीच्या 3.5 पीठापैकी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे कोल्हापूर. वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? वर्धा आणि वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए प्राणहिता. कोणत्या नावाने? प्राणहिता. पुढचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम हा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे का नाही ओळखायचा आपल्याला. घ्या पोल. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे का नाही ओळखायचा आहे. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे. मध्य आणि दक्षिण सह्याद्रीच्या दरम्यान टिंबटिंब खिंड आहे. तर कोणती खिंड आहे? ऑप्शन्स क्रमांक सी पालघाटी खिंड आहे. कोणती? पालघाटी खिंड आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्य छायेच्या क्षेत्रामध्ये समावेश होतो? कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायेचा मध्ये समावेश होतो? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी वरील सर्व. सांगली, अहमदनगर आणि सोलापूर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षापेक्षा जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमानापेक्षा कक्ष तापमान हे सगळ्यात जास्त आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक डी नागपूर या ठिकाणी. कुठं? नागपूर. महाराष्ट्र राज्याचे वनाखालील क्षेत्राचं प्रमाण डॅश इतकं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचं वनाखालील क्षेत्राचं प्रमाण किती टक्के आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए 21% वनसंपत्ती आपल्याकडे बघा किती 21%. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी राधानगरी कोल्हापूर. खालीलपैकी कोणतं अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे? राधानगरी कोल्हापूर. काय प्रश्न आहे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय असतो? बघा सर्वनाम असतो. 7 नंबरचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. असल्या झोपड्या ठेवून काय करायचं? काय प्रश्न आहे बघा असल्या झोपड्या ठेवून आपल्याला काय करायचं? यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. असल्या खाली अंडरलाईन आहे. तर हे कोणते बघा सार्वनामिक विशेषण आहे. ऑप्शन्स क्रमांक बी सार्वनामिक विशेषण. पर्यायी उत्तरामधलं मिश्र वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे.
पर्याय उत्तरामधील मिश्र वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी, तू जे करतोस ते तुला शोभत नाही. लक्षात ठेवा, तू जे करतोस तुला हे शोभत नाही, हे काय बघा मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 9 नंबरचा, पर्याय उत्तरातून नकारार्थी वाक्याचं रूपांतर असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. कोणतं नकारार्थी वाक्य रूपांतर असलेलं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, तू घरी आल्याशिवाय राहणारच नाही. हे काय बघा नकारार्थी वाक्य रूपांतर असलेलं वाक्य आहे. लक्षात ठेवा नकारार्थी. तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यातील विधेयपूरक कोणतं? तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यातील विधेयपूरक कोणतं आहे ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, दिसायला सुरेख. काय बघा दिसायला सुरेख आहे, हे काय बघा विधेयपूरक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील वाक्यामधील मूळ विधेय असलेला शब्द कोणता? काल मी पन्हाळा पाहिला. काल मी पन्हाळा पाहिला यामध्ये काय बघा ऑप्शन्स क्रमांक डी, पाहिला हे काय बघा मूळ विधेय. लक्षात ठेवा, विधेय म्हणजे त्याला आपण काय म्हणतो क्रियापद सुद्धा म्हणतो. पर्याय उत्तरामधील समानार्थी शब्दाची नसलेली जोडी कोणती? पर्याय उत्तरातील समानार्थी शब्दाची नसलेली जोडी आपल्याला ओळखायची. चला पटकन ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, अर्णव अनिल. हे काय बघा समानार्थी नसलेली शब्द आहे. बाकीचे बघा सारंग कुंजर हे हत्तीला समानार्थी शब्द आहे. कशाला? हत्तीला. कनक आणि हेम हे सोन्याला समानार्थी. लक्षात ठेवा सोना. आणि भुजबाहू हे हाताला समानार्थी शब्द आहे. कशाला? हाताला. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, शाबास आणि वाह वाह. लक्षात ठेवा शाबास आणि वाह वाह हे काय बघा प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? काय प्रश्न आहे? हळूहळू. कसा? हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सगळ्यांचं बरोबर आहे बघा. हळूहळू कोणता शब्द आहे? ऑप्शन्स क्रमांक डी, अभ्यस्त शब्द आहे. एका पूर्ण शब्दाची जर बघा रिपिटेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो? अभ्यस्त शब्द असं म्हणतो. पुढला प्रश्न आहे बघा, पुढील अर्थाचं वाक्य ओळखायचं आहे. वाहने सावकाश चालवा कारण जवळ गतिरोधक आहे. वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. राईट आन्सर काय बघा पुढं गतिरोधक आहे. पुढे गतिरोधक आहे हे काय बघा या अर्थाचं वाक्य होईल. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, फुकट जाणे. पाणी पडणे म्हणजेच काय? फुकट जाणे. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, अर्ज हा शब्द काय बघा परभाषीय. लक्षात ठेवा अर्ज हा शब्द परभाषीय. ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांची यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात? काय प्रश्न आहे? ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांचं यमक जुळणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो? तर त्यांना म्हणतो बघा आपण अंशाभ्यस्त शब्द म्हणतो. लक्षात ठेवा अंशाभ्यस्त. पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास त्याला काय म्हणतो आपण? पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतं. आणि जर काही अक्षर बदलून आले तर त्याला आपण काय म्हणतो? अंशाभ्यस्त शब्द म्हणतो. पीठ वांगे झोप हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? कोणते? पीठ वांगे झोप हे शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर हे बघा देशी या प्रकारामध्ये मोडतात. कोणत्या? देशी. लक्षात ठेवा देशी या प्रकारामध्ये मोडतात. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे तो ओळखायचा आपल्याला. पुढीलपैकी तत्सम शब्द. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, भूगोल हा शब्द काय बघा तत्सम शब्द आहे. कोणता? भूगोल हा शब्द तत्सम शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भामध्ये जे आत्मविष्काराचे आजचं काय सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे कसं विधान बरोबर आहे का चुकीचं आहे? तर हे बघा संपूर्ण विधान कसं आहे? बरोबर आहे. लक्षात ठेवा संपूर्ण विधान बरोबर आहे. संपूर्ण विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मराठी आकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात या नियमानुसार खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी, विहीर होईल. लक्षात ठेवा विहीर हा शब्द आकारांत आहे. त्याचं शेवटून दुसरं अक्षर कसं लिहिलं जातं? दीर्घ लिहिलं जातं. पुढला प्रश्न आहे बघा, उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? कोणता? उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए, उत्तप्पा हा शब्द बघा कानडी भाषेतून आलेला आहे. कोणत्या? कानडी भाषेतून. आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती कोणती? आम्ही गहू खातो या वाक्यातील शब्दशक्ती कोणती आहे? एकदम IMP प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी, लक्षणा. लक्षात ठेवा लक्षणा ही शब्दशक्ती. आम्ही गहू खातो ही काही लक्षणा आहे.
जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखायचा. जन्मखोड या सामासिक शब्दामधील आपल्याला काय ओळखायचं आहे? समास ओळखायचा. लक्षात ठेवा समास. चला ओळखा पटकन. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए पंचमी तत्पुरुष आहे. कोणता या ठिकाणी? पंचमी तत्पुरुष. पुढचा प्रश्न आहे बघा, ते खरं नव्हं तुमचंच खरं होय. वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ते खरं नव्हं आणि तुमचंच खरं होय. आपल्याला याच्यामधला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर कोणतं वाक्य बघा हे संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य आहे? संयुक्त वाक्य. लक्षात ठेवा संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी या काव्यपंक्तीमधील आपल्याला तत्सम शब्द ओळखायचा आहे. तर बघा वृक्षवल्ली हा पूर्ण शब्द तत्सम आहे. या ठिकाणी पूर्णपणे यापैकी कोणताच नाही. तर पूर्णपणे वृक्षवल्ली हा शब्द कसा आहे? तत्सम आहे. घ्या पुढचा प्रश्न. आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत या वाक्यामधला आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी भारतीय नागरिक. हे काय बघा यामधला उद्देश आहे. भारतीय नागरिक काय उद्देश आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या वाक्यामधील भावकर्तृत्व असलेले वाक्य ओळखायचं आहे. पुढे दिलेल्या वाक्यामधील भावकर्तृत्व क्रियापद असलेलं वाक्य ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी आई घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले. हे काय बघा भावकर्तृत्व वाक्य आहे. क्रियापदामध्ये करता असेल तर ते बघा भावकर्तृत्व क्रियापद असतं. सांजवलं म्हणजे काय? सायंकाळ झाली म्हणून याला काय म्हणतो? सायंकाळ करता. यामध्ये अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलो नाही या वाक्यामधला आपल्याला विधेय विस्तार ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर. हे काय बघा विधेय विस्तार आहे. लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर हा विधेय विस्तार आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे, सामान्य लोकांमध्ये अपवादाने आढळणारा सज्जन या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी लोकोत्तर. कोणता होईल? लोकोत्तर. युगपुरुष म्हणजे विशिष्ट काळामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच आपण म्हणतो युगपुरुष. युगप्रवर्तकला काय म्हणतो? सामाजिक जीवनामध्ये वेगळे बदल घडवून आणणाऱ्याला आपण म्हणतो युगप्रवर्तक. लेखक आपल्या सगळ्यांना माहिती आहे साहित्य लिहिणाऱ्याला आपण काय म्हणतो? लेखक असं म्हणतो. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा या म्हणीचा विरुद्धार्थाची म्हण आपल्याला ओळखायची. लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा या म्हणीच्या विरुद्धार्थाची म्हण आपल्याला ओळखायची. राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी शहाण्याला शब्दाचा मार. यालाच आपण काय म्हणतो? शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतो. आलं लक्षात? लाज नसणाऱ्याला कोणी काही म्हटलं तरी त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, परंतु शहाण्याला जर शब्दाने जरी दुखवलं तरी त्याला राग येतो. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये कसं रूपांतर होईल? केवढी उंच इमारत ही? तर याचं राईट आन्सर आहे बघा ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूपच उंच आहे. ही इमारत खूपच उंच आहे. घ्या पुढचा प्रश्न आहे, सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? काय प्रश्न आहे? सासरा हा कोणत्या प्रकारचा आहे? तर हा बघा तद्भव शब्द आहे. तद्भव. ससूर या